जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनत माणसाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे नागपूरची अवघी 17 वर्षीय जलतरणपटू ईश्वरी पांडे। आज तिच्या या अद्वितीय कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय। याचं कारण म्हणजे ईश्वरीने तब्बल 29 किलोमीटर समुद्री प्रवास केलाय। पण ईश्वरीची ही कहाणी आणखी प्रेरणादायी ठरतीये, कारण तिला जन्मापासूनच दृष्टी नाहीये। ती आपल्यासारखं हे जग पाहू शकत नाही, पण तरीही तिने आपल्या स्वप्नांना मर्यादा घातलेल्या नाहीयेत। दरम्यान 6 एप्रिल 2026 रोजी श्रीलंकेतील तलाई मन्नार जवळील उर्मलाई पॉइंट इथून पहाटे 4 वाजता तिने आपल्या या धाडसी प्रवासाला सुरुवात केली। समुद्रातील प्रचंड प्रवाह, सतत बदलणाऱ्या लाटा आणि जेलीफिश सारख्या धोक्यांचा सामना करत ती न थकता पुढे जात राहिली। अखेर तब्बल 11 तास 15 मिनिटांच्या या कठीण संघर्षानंतर दुपारी 2:15 वाजता ती धनुष्यकोडी येथील अरिचल मुनई इथे पोहोचली आणि त्यानंतर हा इतिहास घडलेला आहे। हा संपूर्ण प्रवासादरम्यान तिच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली, पण तिचा खरा आधार तिचा आत्मविश्वास होता। आणि म्हणूनच ईश्वरी पांडे हा पराक्रम करणारी जगातील पहिली पूर्णपणे दृष्टीहीन जलतरणपटू सुद्धा ठरलेली आहे।